या मतदारसंघाचा जर विकिपीडियावरती तुम्ही इतिहास शोधलात ना तर तुम्हाला लक्षात येईल की या मतदारसंघाच्या नावावर अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांचं नाव लागलेलं आहे। नॉर्थ सेंट्रल हा मतदारसंघ म्हणजे उत्तर मध्य मुंबई। आताचा जो उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ आहे तो एकेकाळच्या उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातला एक भाग आणि एकेकाळच्या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातला काही भाग आणि उत्तर मध्य मुंबई लोकसभा क्षेत्रातला काही भाग असा मिळून हा उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे। पण एकेकाळी या मतदारसंघाच्या नावाने ज्या ज्या खासदारांचं रिप्रेझेंटेशन झालेलं आहे म्हणजे जे जे खासदार लोकसभेत गेलेले त्याच्यामध्ये अनिरुद्ध पुनर्वसू लेखक त्यांचं नाव त्याच्यामध्ये, मनोहर जोशी यांचं नाव त्याच्यामध्ये जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लोकसभेचे अध्यक्ष होते, त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव सुद्धा याच मतदारसंघाच्या नावाखाली झालेला आहे। त्यांनी पहिली निवडणूक या मतदारसंघातून लढवली होती म्हणजे ज्याचं नाव उत्तर मध्य मुंबई होतं, अर्थात त्यावेळचा उत्तर मध्य मुंबई हा काही आत्ता राहिलेला नाही आहे। आणि त्याचबरोबर सुनील दत्त यांची कन्या प्रिया दत्त हिने सुद्धा डिलिमिटेशन नंतर हा मतदारसंघ निवडलेला होता आणि आता या मतदारसंघामध्ये पूनम महाजन या लोकसभेचं रिप्रेझेंटेशन करतायत, त्या खासदार आहेत त्या ठिकाणी। पण या मतदारसंघामध्ये याही वेळेस अत्यंत म्हणजे ज्याला आपण काटेकी टक्कर म्हणतो अशी लढाई या ठिकाणी होणार आहे। कारण सगळ्यात कमी जर मतांचा फरक कुठे दिसत असेल तर तो दक्षिण मुंबई नंतर उत्तर मध्य मुंबईमध्ये 2014 आणि 19 मध्ये काँग्रेस एनसीपी वर्सेस एनडीए या लढाईमध्ये दिसून आलेलं आहे। त्याच्यामुळे या लढाईत काय होतं हे बघणं अत्यंत इंटरेस्टिंग असणार आहे। त्यामुळे आजची कहाणी ही उत्तर मध्य मुंबईबद्दल आहे। नमस्कार, मी साहिल जोशी। गणित लोकसभेचं मध्ये आज आपण समजून घेऊया उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ। मगाशी मी सांगितलं तसं की एकेकाळचा उत्तर पश्चिम मुंबई जो लोकसभा मतदारसंघ जो सुनील दत्त रिप्रेझेंट करायचे त्या मतदारसंघातनं एक मोठा भाग म्हणजे मुंबईतल्या उत्तर भागातल्या उपनगरांचा एक भाग बांद्रासारखा उच्चभ्रू भाग, बांद्रा ईस्ट वेस्ट की जिथे शाहरुख खान, सलमान खान सारखे मोठे मोठे स्टार्स राहतात आणि दुसऱ्या बाजूला भारतनगर सारखी एक मोठी झोपडपट्टी या भागामध्ये येते। त्याचबरोबर विलेपार्ले सारखा भाग की जो भारतीय जनता पार्टीचा मजबूत गड समजला जातो आणि दुसऱ्या बाजूला कुर्ला, कलिना याच्यासारखे मुस्लिम बहुल भाग सुद्धा या मतदारसंघामध्ये येतात। त्यामुळे हा मतदारसंघ हा खऱ्या अर्थाने कॉस्मोपॉलिटन अशा पद्धतीचा मतदारसंघ मानला जातो। 2009 पासून जर आपण, कारण जेव्हा हा या स्वरूपामध्ये हा मतदारसंघ अस्तित्वात आला तेव्हापासून जर आपण बघितलं तर प्रिया दत्त ह्यांना निवडून येणं फारसं काही कठीण या मतदारसंघात राहिलेलं नव्हतं। कारण काँग्रेसच्या दृष्टीने बांद्रासारखा उच्चभ्रू भाग हा काँग्रेसच्या बाजूने मतदान करायचा, कुर्ला, कलिनासारखा भाग यातनं काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मतं मिळून जायची। त्यांनी महेश जेठमलानींसारख्या मातब्बर जे वकील आहेत त्यांचा पराभव त्यावेळेस केलेला होता। पण 2014 नंतर मात्र चित्र पूर्णपणे बदलून गेलं। इनफॅक्ट प्रिया दत्त असल्यामुळे भारतीय जनता पार्टीला 2014 मध्ये इथे उमेदवारही मिळत नव्हता। कहाणी अशी आहे की म्हटलं जातं की नाना पाटेकर यांना विचारलं होतं की तुम्ही निवडणूक लढवाल का, त्यांनी नकार दिला होता त्यावेळेस निवडणूक लढवायला। त्यानंतर शायना एनसी यांना विचारलं गेलं की तुम्ही निवडणूक लढवणार का, तर त्या शायना एनसीनी सुद्धा या संदर्भात नकार दिला। त्यांना वाटलं की प्रिया दत्त समोर कोण टिकणार। शेवटी पूनम महाजन या ठिकाणी निवडणूक लढवायला तयार झाल्या। आशिष शेलार जे मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत असं म्हणतात की त्यांना तयार केलं, त्यांनी निवडणूक लढवण्याचं ठरवलं आणि 2014 मध्ये प्रिया दत्त यांचा 1.5 लाखाहून अधिक मतांनी पराभव या मतदारसंघामध्ये झाला। 2019 मध्ये पुन्हा एकदा प्रिया दत्त यांना काँग्रेसने उमेदवारी दिली, मताधिक्य कमी झालं पण तरी सुद्धा सायझेबल डिफरन्सने प्रिया दत्त यांचा पुन्हा एकदा पराभव झाला। आता यावेळेस पूनम महाजन यांना तिकीट मिळेल का याबद्दल एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। भारतीय जनता पार्टी नवीन उमेदवार देईल कारण पूनम महाजन यांच्या 2 टर्म झालेल्या आहेत पण तरी सुद्धा तुलनेने राजकारणात त्या तरुण आहेत। अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याऐवजी दुसऱ्या कोणाला संधी दिली जाईल का याचा विचार केला जातोय। कारण हा मतदारसंघ महाविकास आघाडी महायुतीसाठी किंवा म्हणजे एनडीए साठी अत्यंत ट्रिकी ठरू शकतो। मी जसं सांगितलं त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीला विलेपार्ले नंतर बांद्रा पश्चिम की जिथे आशिष शेलार स्वतः तिकडचे आमदार आहेत या भागातनं लीड मिळू शकेल याची पूर्ण खात्री आहे। पण त्याचबरोबर बांद्रा पूर्व जिथे मातोश्री बंगला येतो, स्वतः उद्धव ठाकरे त्या ठिकाणी राहतात, काँग्रेसचे तिकडनं आमदार आहेत, कुर्ला की जिकडचे आमदार हे एकनाथ शिंदेंबरोबर गेलेले आहेत पण तरी सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं बऱ्यापैकी प्राबल्य त्या भागामध्ये आहे।
आणि कलिनासारखा भाग की जिथे काँग्रेस आणि शिवसेनेमध्येच लढाई झाली होती आणि शिवसेनेचा आमदार फार थोड्या फरकाने काँग्रेसच्या विरोधात निवडून गेलेला होता. या सगळ्या भागामध्ये काँग्रेस आणि शिवसेनेला पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळू शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये या मतदारसंघातली लढाई ही अत्यंत जवळ, ज्याला आपण म्हणतो की काट्याची लढाई होणार आहे. या मतदारसंघातली लढाई ही अत्यंत चुरशीची होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसचं म्हणणं आहे की हा मतदारसंघ त्यांना मिळाला पाहिजे आणि हा मतदारसंघ कदाचित काँग्रेसला सोडलाही जाईल. पण प्रिया दत्त कदाचित यावेळच्या उमेदवार नसतील. त्यामुळे असं म्हटलं जातं की मिलिंद देवरा हे प्रयत्न करतायत की दक्षिण मुंबई मतदारसंघ जर शिवसेनेला जात असेल तर कमीत कमी उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघामध्ये मला संधी देण्यात यावी. जर संजय निरुपम यांच्यावरती जो भारतीय जनता पार्टीचा असं म्हटलं जातं की त्यांचा संपर्क आहे त्यांच्याबरोबर कुठेतरी, जर तिकडनं नाही झालं तर संजय निरुपम यांचाही विचार या मतदारसंघासाठी होऊ शकतो. पण एकूणच काँग्रेसच्या दृष्टीने हा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या मतदारसंघामध्ये काँग्रेसचा खासदार 2009 पासून निवडून गेलेला आहे आणि पूनम महाजन यांच्यासमोर प्रिया दत्त यांनी चांगल्यापैकी लढतही या ठिकाणी दिली आहे. महाविकास आघाडीमध्ये मुंबईमधनं 3 मतदारसंघ लढवायचे हे जर काँग्रेस ठरवते, त्यापैकी हा मतदारसंघ नक्की मिळेल याची खात्री काँग्रेसला आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस या मतदारसंघामधनं कोणाला उमेदवारी देते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. काँग्रेसकडे एकेकाळी कृपाशंकर सिंग यांच्यासारखे नेते या मतदारसंघामध्ये होते जे आता भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आहेत. प्रिया दत्त स्वतः निवडणूक लढवायला इच्छुक नाही आहेत. पुन्हा एकदा प्रिया दत्त यांना गळ घातली जाते का की तुम्ही लोकसभेसाठी उभं राहा, तुमच्या पाठीशी शिवसेना आणि इतर पक्ष पण उभे राहतील, याच्याबद्दल पण यावरही लक्ष ठेवायला लागेल. का झिशान सिद्दीकी आणि बाबा सिद्दीकी जे बांद्रा पश्चिमचे आमदार होते ज्यांचा पराभव करून आशिष शेलार निवडून आले, त्यांच्याबद्दल विचार केला जाईल. या सगळ्या गोष्टींचा उहापोह बाकी आहे. त्याच्यामुळे पूनम महाजन यांना तिकीट मिळतं का, आणि जर पूनम महाजन यांना तिकीट मिळालं तर त्यांच्यासमोर काँग्रेसचा उमेदवार कोण असतो यावरनं या मतदारसंघाचं भवितव्य हे अवलंबून असणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकतच आहात. पण त्याचबरोबर मुंबई तकचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला आमचे अपडेट्स मिळू शकतात. बघत राहा मुंबई तक.